नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आजचा विषय आणि कारण महत्त्वाचा आहे. बीडमधल्या एका शिक्षकाच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय. आपल्या चिमुकलीला पत्र लिहत या शिक्षकाने मरणाला कवटाळलंय. एका आश्रमशाळेवरती 18 वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यानंतर सुद्धा पगार मिळालेला नाहीये. नोकरी कायम होण्याची शाश्वती नाही आणि त्यामध्ये संस्थाचालकांकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळे धनंजय नागरबोजे यांनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक भावनिक पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्या पत्रातून राज्यातल्या विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. गेली 2 दशकं राज्यातील 70,000 शिक्षक आपल्या पगारासाठी संघर्ष करतायत. या संघर्षामध्ये अनेकांनी गुडघे टेकलेले आहेत. जवळपास 125 शिक्षकांनी आत्महत्या केल्यात. अनेक जणांचे संसार देशोधडीला लागलेत. कधीतरी पगार सुरू होईल या आशेवरती अनेकांची संपूर्ण हयात गेली आहे. अनेक जण निवृत्त झाले, पण त्यांना पगार काही मिळालेला नाहीये. राज्यातल्या हजारो शिक्षकांची व्यथा आम्ही सरकार दरबारी मांडतोय. या शिक्षकांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आम्ही विचारतोय. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता, आपल्या व्यथा मांडू शकता. आम्ही त्या सरकारपर्यंत मांडू. तेव्हा फोन करा आणि व्यक्त व्हा. तर राजाराम पवार जामनेरवरून आपल्याला पहिला फोन आलेला आहे. राजाराम पवारजी, काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमच्या व्यथा आहेत? नमस्कार साहेब, खूप चांगला विषय घेतलाय तुम्ही. फक्त ज्या शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या अनएडेड शाळा आहेत किंवा मराठी मीडियमच्या अनएडेड स्कूल आहेत, मराठी मीडियमच्या स्कूल टप्पा याच्यात असतात 20%, 40%, 60%. तो दरवर्षी टाइम टू टाइम त्यांना मिळत नाहीये. आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर विचारूच नका. त्या शाळांमध्ये कधी शिक्षण मंत्र्यांनी किंवा एज्युकेशन ऑफिसरनी किंवा तुमच्यासारख्या मीडियाच्या लोकांनी कधी जाऊन विचारलं त्या शिक्षकांना? त्या शिक्षकांना ही महागाई असते, त्या शिक्षकांना ही इतर ज्या गरजा आहेत त्या असतात. फक्त तुम्ही जो विचार करता तो फक्त एडेड जे शिक्षक आहेत त्यांना टाइम टू टाइम हे भत्ते व्यवस्थित मिळत असतात. त्यांना बरोबर पाठच्या हे त्यांची भरपाई जी आहे पाठून त्यांना लागू होते. पण तसं अनएडेड शिक्षकाच्या बाबतीत कधीच होताना दिसत नाही. राजारामजी, न्यूज 18 लोकमत वारंवार वेळोवेळी या सगळ्या समस्या मांडत आलेल्या आहे. आजचा हा प्लॅटफॉर्म जो आहे, आजचं जे व्यासपीठ आहे, सरकारपर्यंत तुम्हाला नेमका कोणता तुमचं म्हणणं नेमकं काय पोहोचवायचं आहे? सरकारने कधी ऍक्च्युली ह्या जो व्यथा आहेत, आताही आझाद मैदानाला बसलेले आहेत लोक विना अनुदान मिळावं म्हणून, किंवा उद्या परत प्राथमिक हायस्कूलचे टीचर जाणार आहेत त्यांच्या मागण्यासाठी. तर कधीतरी तुम्ही शिक्षण व्यवस्था, लोकांना काय हवंय, आरोग्य, शिक्षण, या 2 गोष्टी हव्यात. तुम्हाला 1500 रुपये हे भगिनींना देता, पण त्याच भगिनींची जी मुलं आहेत ते 3-3 हजार फी द्यावी लागते किंवा त्यांना ज्या चांगल्या शाळेमध्ये ते पाठवू शकत नाहीत. तुम्ही शाळा फक्त उपलब्ध करून द्या, त्यांना एज्युकेशन द्या, मेडिकल फॅसिलिटी द्या. याच गोष्टी फक्त सर्वसामान्यांना हव्यात. तुमच्या इतर गोष्टी नको आहेत शासनाकडून. निश्चित मुद्दा लक्षात आलेला आहे. तुमचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला. केसरी पाठक इथून पुढचा कॉल आपल्याला आला, त्यांच्याकडे जाऊया. काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? हॅलो. हा, येतो तुमचा आवाज. हो, तर मला पण इथे सर्व्हिस करतात. 2005ला लागलोय, तेव्हापासून आत्ताची मागच्या वर्षी शिंदे साहेबांमुळे ते आता चालू झालंय. 20% येतोय. आता 20 वर्ष व्हायला आले मला पण सर. 20 वर्षापासून ऐरोली सारखा, नवी मुंबई सारखा शहरामध्ये राहणे किती अवघड आहे सर. तरी पण आम्ही करतोय. आता मुलं बाळ आहेत 2. कसा काय जगायचा शिक्षक? बर, तर केसरी पाठक आपल्यासोबत होते. 20 वर्ष झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. संदीप शिरवाळे इथून पुढचा कॉल आपल्याला येतो, त्यांच्याकडे जाऊया. संदीपजी, काय व्यथा मांडाल? हॅलो. 20 वर्षापासून ऐरोली सारखा, नवी मुंबई सारखा शहरामध्ये राहणे किती तरी पण आम्ही करतोय. मुलं बाळ आहेत. कसं काय जगायचं शिक्षक? माझं आहे हो. हॅलो.
तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा. जी भावनिक पोस्ट आता व्हायरल होत आहे की श्रावणी बाळा तू मला माफ कर, ही खूप हृदय चिरून टाकणारी पोस्ट व्हायरल होत आहे. कारण आज जी पिढी घडवण्यासाठी जे आपला जीवाचं म्हणजे आपलं आयुष्य पणाला लावलेलं आहे, बरं. त्यांना जर त्यांचा उदरनिर्वाहासाठी त्यांच्या मुलाबाळांसाठी जर त्याच्या मोबदला जर नाही भेटला तर कसं होणार? निश्चित त्यांचं मोबदला प्रपंच मिळाला कसं तर कसं चालणार? होणार, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपण पुढे जाऊया. बाळू कदम आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार सर, बोला. आपला महाराष्ट्र जर सुजलाम सुफलाम आणि सक्षमीकरण जर करायचं असेल तर विद्यार्थी चांगला घडला पाहिजे आणि विद्यार्थी चांगला घडण्यासाठी शिक्षकाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणं गरजेचं आहे. परंतु संस्थाचालक शिक्षकांना आर्थिक विवंचना एवढी त्रास देतात की त्यामुळं शिक्षकाला सक्षमपणे विद्यार्थ्यांना घडवता येत नाही. तर माझं असं म्हणणं आहे सरकारला की सरकारनं सर्व खाजगी संस्था ज्या आहेत त्या आपल्या ताब्यात घ्याव्यात आणि त्यांचं निश्चित बाळूजी, तुम्ही नेमकं किती वर्ष काम करताय आणि तुमच्या समोर नेमक्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत आता? आज जवळजवळ मी 15 वर्ष मी सेवा देतोय आणि शिकवत असताना एवढा मानसिक त्रास होतो, एवढा दबाव असतो की बोलायचं काम नाही. आज जे धनंजय नागरगोजे यांनी परवा दिवशी जे पाऊल उचललं, अशा कितीतरी या महाराष्ट्रामध्ये धनंजय नागरगोजे सध्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि कुठल्या क्षणाला काय करून काय निर्णय घेतील आणि काय नाही, म्हणजे अतिशय भयानक परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्रातील शिक्षकांची. त्यामुळं मायबाप सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी शिक्षकांना एक सक्षम असं पाठबळ द्यावं आर्थिक बाजूनं आणि विद्यार्थ्यांना निश्चित सक्षम पाठबळ मिळावं, महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद. पुढे जाऊया. अविनाश काळे आपल्या सोबत आहेत. अविनाशजी, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? तुम्ही किती वर्ष काम करताय? तर अविनाश यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. तर विना अनुदानित शिक्षकांच्या समस्या आज आपण जाणून घेतोय. तुम्ही सुद्धा व्यक्त होऊ शकता. नेमक्या काय समस्या येत आहेत या तुम्ही न्यूज 18 लोकमतला सांगू शकता. वेळोवेळी न्यूज 18 लोकमतने या संदर्भात बातमी दाखवलेली आहे, पाठपुरावा केलेला आहे. आज सुद्धा न्यूज 18 लोकमतचा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी खुला आहे. बाळासाहेब सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. बाळासाहेबजी, तुमचं काय म्हणणं आहे? कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? अहो सर, रिटायरमेंटला 4 वर्ष बाकी आहे आणि 20% अनुदान चालू आहे सर. आणि पुढचा जो टप्पा देणार होता सर, तो मिळाला नाहीये. आता विना अनुदानी शिक्षकांनी काय करायचं? बराच काळ तुमची नोकरी झालेली आहे. या संपूर्ण काळामध्ये कोणत्या कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागलंय? अहो सर, 18 वर्ष सर्व्हिस झाली आहे, 4 वर्ष बाकी आहे सर. आणि 2023ला पेमेंट